पतना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की और खबर डोंबिवली से है, जहां शास्त्री नगर अस्पताल की लापरवाही के कारण सांप के काटने से मासी और भांजी की मौत हो गई। ऐसा आरोप आज डोंबिवली में निकाले गए सर्वदलीय विरोध मोर्चे में प्रदर्शनकारियों ने लगाया है। विरोध मार्च में मृतक बालिका की मां, भाई और परिजन के साथ साथ शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश महात्रे, तात्या माने, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, कांग्रेस के संतोष केने समेत बड़ी संख्या में स्थानीय नागरिक शामिल हुए। पश्चिम डोंबिवली के घनश्याम डेयरी के पास स्थित जोंदले चौक से शुरू हुआ ये मोर्चा पुलिस ने शास्त्री नगर अस्पताल के बाहर रोक दिया। अस्पताल के गेट के पास रोके जाने के बाद आंदोलनकारियों ने वहीं धरना प्रदर्शन शुरू किया। इस दौरान इस सरकार का क्या करना है जैसे नारों से परिसर गूंज उठा। प्रदर्शनकारियों के हाथों में तख्तियां थी जिन पर लिखा था, हमें बड़ा इवेंट नहीं, बड़ा अस्पताल चाहिए। लापरवाही को माफी नहीं, न्याय चाहिए। लड़कियों की मौत के जिम्मेदार कौन? इस मौके पर मनसे के शहर प्रमुख राहुल कामत ने कहा, इन 2 बच्चियों की दर्दनाक मौत की जिम्मेदारी नगरपालिका आयुक्त पर है। उन्हें आंदोलनकारियों से मिलने आना चाहिए था। वहीं दूसरी ओर आपात स्थिति में एम्बुलेंस को प्रदर्शनकारियों ने रास्ता देकर मानवता का परिचय भी दिया। आज हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं, हे सर्वसामान्य डोंबिवलीकरांचं आंदोलन, जन आक्रोश होता। आणि आज आम्ही सर्व या प्रकाश भोईर असतील, संतोष केने साहेब असतील, मनसेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाऊ असेल, आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो। अत्यंत दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये या परिवाराबरोबर घडली आहे। 2 मुलींचा मृत्यू या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्पदंशाने। आपण नारी शक्ती आणि नवरात्रामध्ये नारी शक्तीची पूजा करतो, पण या दोन्ही महिलांना प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। प्रशासनाचं जे हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दिसून आलाय आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल तर हे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन झालेलं आहे। हे पहिलं आंदोलन नाहीये, यापूर्वी सुद्धा आंदोलन झालेली आहे। मुख्य ठाम भूमिकेमध्ये कधी येणार आहे सरकार? प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालंय। लोक बोलतात नगरसेवक असताना कामं होत नाही, आता तर नगरसेवक पण नाही। मग प्रशासन काय झोपलंय का? प्रशासन झोपलंय का? प्रशासनाचे अधिकारी झोपलेत का? या मुलीवरती, या दोन्ही मुलींना ट्रीटमेंट मिळाली नाही, त्यांना कळवा हॉस्पिटलला पाठवलं। कळवा हॉस्पिटलच्या गेटमध्ये त्या मुलीचा मृत्यू झालाय। प्रशासनाला लाज वाटत नाही का? माझं एकच म्हणणं आहे की या प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे। जोपर्यंत आता आम्हाला त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय की चौकशी करून कारवाई करतो। जर ही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन या हॉस्पिटलवर होईल आणि या हॉस्पिटलला टाळं ठोकण्याचं काम सर्व पक्षीयांकडून करण्यात येईल। चौधरी, स्पेशली या हॉस्पिटल जे चालवणारे व्यवस्थापक चौधरी आणि शुक्ला मॅडम, या दोघांना वाचवण्यासाठी त्या निष्पाप जाधव डॉक्टरांचा बळी दिला गेलाय। चोर सोडून संन्याशाला फाशी दिलेली आहे। ते डॉक्टर 600 ओपीडी दिवसाला करतात। त्या डॉक्टरला मुद्दाम बळीचा बकरा बनवण्यासाठी यांच्या प्रशासकीय अंतर्गत वादामुळे त्या डॉक्टरचा बळी दिलेला आहे। त्यांना त्वरित कामावर घ्यावं आणि या दोघांना सुट्टीवर पाठवावं असं निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे। नाही, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायची गरज काय? मुख्यमंत्री साहेब आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे। त्यांनी याच्यावरती दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आहे आमची। यहाँ का रुग्णालय शास्त्री नगर रुग्णालय, इसमें जो भ्रष्टाचार चल रहा है उसके खिलाफ लोगों को सुविधाएं मिलनी चाहिए। 42 साल पूरे हो चुके हैं महापालिका को, और ये 42 साल में 3,500 करोड़ का इस साल का बजट है। उस बजट में 80 करोड़ रुपया कचरा उठाने के लिए देते हैं, पर रुग्णालय में एक वैक्सीन अवेलेबल नहीं है, एक इंजेक्शन अवेलेबल नहीं है। उस वजह से 2 मौतें होती हैं और ये प्रशासन सिर्फ दिखावे की कार्रवाई करता है। यहाँ के जो सत्ताधारी नेता है उनके पास इवेंट करने के लिए पैसा है, करोड़ों रुपए के बैनर लग के हमने रोड बनाया, हमने इतना 1000 करोड़ का निधि लाया। रुग्णालय में जाकर देखो आप, एक सलाइन अवेलेबल नहीं है। वो पैसा जा रहा है कहाँ पे? जनता आज सवाल पूछ रही है, लोग रास्ते पे उतरे हुए हैं। हमको बड़े बड़े ख्वाब मत दिखाइए, 1000 करोड़ 2000 करोड़ के ख्वाब मत दिखाइए। हमको हमारे जीवन में जो महत्वपूर्ण सेवाएं हैं, आरोग्य सेवाएं, वो चाहिए। हमें दवा चाहिए, हमें आपके भाषण नहीं चाहिए। हाँ, हमको गरबे नहीं चाहिए, दही हंडी नहीं चाहिए। आप उत्सव मत कीजिए। हमारे मौत का उत्सव आप मना रहे हो, हमारे है पैसे से, हमारा टैक्स के पैसे से हमारे मौत का उत्सव मना रहे हो। हमें वहाँ पे सुविधा ही चाहिए,
जो हम लेकर रहेंगे वो हमारा हक है, वो हम टैक्स देते हैं उसका, और इसलिए आज हम भीख जमा कर रहे हैं। हमारे डोंबिवली कर रोज मौतें हो रही हैं और इस भीख का हम अभी महानगर पालिका को देने वाले हैं, और उनके पास पैसे नहीं है, निधी नहीं है। मागण्या काय आहेत म्हणजे जो झालेला दुर्दैवी प्रकार आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल। सर्पदंशामुळे 2 लहानग्यांचे जीव या ठिकाणी गेलेले। त्यांना सर्पदंश झाल्यानंतर या रुग्णालयात आणलं गेलं, परंतु ते सर्पदंशावरचं औषध दिलं गेलं, पण ते दिल्यानंतर ज्या काही काळजी घेण्याकरता अतिदक्षता विभाग लागतो तो यांच्याकडे नाही, आणि त्यामुळे दुसऱ्या कळव्यासारख्या रुग्णालयात यांना पाठवण्याच्या नादात त्या 2 निष्पाप जणांचा जीव गेलेला आहे। मुळात गंमत अशी आहे की गेले अनेक वर्ष इथे निवडणुका नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत, परंतु इथे निवडून दिलेले जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते केवळ दांडिया आणि खोट्या विकासाच्या कल्पना याच्यातच रमलेले आहेत। शास्त्रीनगर सारखं एक महत्त्वाचं रुग्णालय जिथे नागरिकांना बेसिक सुविधा सुद्धा मिळत नाही, याकरता त्यांच्याकडे लक्ष नाही, आणि आज केवळ कारवाईचा एक फार्स करून कुठल्या तरी डॉक्टरला निलंबित करण्याचा या मोर्चाचा धसका घेऊन जो काही आयुक्तांनी जो काही प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। माझं मत आहे या शास्त्रीनगरमध्ये चालू असलेला भोंगळ कारभार आणि त्यामुळे झालेल्या या रुग्णालयाची दुरावस्था याला महानगरपालिकेचे प्रशासन म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, आणि आज जो काही संताप मोर्चा आलेला आहे या नागरिकांच्या संतापाला उत्तर देण्याकरता स्वतः आयुक्ताने इथे यावं अशी आमची आग्रही भूमिका आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही भूमिका आहे, आणि केवळ कुठली तरी बाहुली उपायुक्त लेवलचे ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, त्या कोण एमओएच शुक्ला आहेत त्यांना ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असली बाहुली पाठवण्यापेक्षा प्रशासन प्रमुख या नात्याने या संताप मोर्चाला आयुक्तांनी सामोरं जावं अशी आमची ठाम भूमिका आहे। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।